शिष्य विचारतोय, की हे भजन करण्याची रीत तुम्ही मला समजावून सांगाल का? की अंतःकरण वृत्ती कशी स्थिर ठेवावी? त्या भगवत भजनाचं एक शास्त्र आहे. ते शास्त्र तुम्ही मला स्पष्ट करून सांगा आणि म्हणून श्री गुरूंचे चरण जे आहेत, त्यांनी घट्ट धरून ठेवले. अनन्य गती श्री गुरूंप्रती पण त्या शिष्याची आहे. आणि श्री गुरु हे प्रत्यक्ष भगवत स्वरूप झालेले असल्यामुळे त्यांच्याशिवाय भगवंताचं भजन जे आहे, सांगणारे दुसरे कोणीच नाही आहेत. आणि म्हणून ते अत्यंत दयाळू, अत्यंत कृपाळू असे श्री गुरु जे आहेत, ते शिष्याला भगवंताचं भजन कसं करावं हे सांगतात. श्री समर्थांच्या चरणी मनःपूर्वक वंदन करते. आनंद योगी श्री गुरु डॉक्टर काकांना मनःपूर्वक वंदन करते. श्रद्धेय मंदाताईंना वंदन करते. आपल्या आचार्या माधुरीताईंना वंदन करते. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला मनापासून नमस्कार करते. दशक तिसरा जो स्वगुण परीक्षेचा आहे, त्याचं आपण छान चिंतन केलंय. त्याच्यातला शेवटचा जो समास वैराग्य निरूपणाचा आहे, त्याच्यामध्ये समर्थ शिष्याला सांगतायत, की हे विषय सुख जे आहे, ते अतिशय आपल्याला गोड वाटतं. म्हणजे सगळ्या प्रापंचिकांना जे सुख मिळतं ते विषयांमधूनच मिळतं. आणि विषयांमधलं सुख अजून हवं-हवंसं वाटतं. ते गोड वाटतं. पण समर्थ असं म्हणतात, की परिणामी ते दुःखदायक आहे. कारण ते तात्कालिक आहे. ते शाश्वत नाहीये. आणि म्हणून तू काय कर, तो जो शाश्वत परमात्मा आहे, जो शाश्वत श्रीराम आहे, त्याच्या भक्तीची तू काय कर तर आवड अंतःकरणात धर. अंतःकरणाला त्या शाश्वत श्रीरामाची आवड लाव. त्या वैराग्य निरूपणाचा समास श्रवण केल्यानंतर शिष्याला समर्थांचं म्हणणं अगदी मनापासून पटलंय आणि तो प्रश्न विचारतोय, की या जीवनाचं सार्थक कसं करायचं? म्हणजे ह्या भगवंताची भक्ती करायची, श्रीरामाची भक्ती करायची, पण ती कशी करायची? असे पुढे 3 ते 4 ओव्यांमध्ये शिष्यानी समर्थांना प्रश्न विचारलेले आहेत, की हा जो श्रीराम आहे, तो कुठे राहतो? त्याचं मला कसं दर्शन होईल? किंवा संसार बंधनातून मला सुटता येईल का त्याची भक्ती केली तर? ती अधोगती जी आहे, ती मला चुकवता येईल का भगवत दर्शनाने? आणि तेव्हा श्री गुरु समर्थ त्याला म्हणतायत, की तू अनन्य गती होऊन जर देवाचं भजन केलं, बघा खूप महत्वाचा शब्द आहे तिथे अनन्य गती. अनन्य गती होऊन देवाचं भजन केलंस तर तुला समाधान प्राप्त होईल. पण आता हे भजन श्रीगुरूच सांगणार आहेत. कारण श्रीगुरूंशिवाय जे भगवंताशी एकरूप झालेले आहेत, जे रामरायाशी एकरूप झालेले आहेत, त्यांच्याशिवाय उत्तम भजन कोण समजावून सांगेल? शिष्य विचारतोय, की हे भजन करण्याची रीत तुम्ही मला समजावून सांगाल का? की अंतःकरण वृत्ती कशी स्थिर ठेवावी? त्या भगवत भजनाचं एक शास्त्र आहे. ते शास्त्र तुम्ही मला स्पष्ट करून सांगा. आणि म्हणून श्री गुरूंचे चरण जे आहेत, त्यांनी घट्ट धरून ठेवले. अनन्य गती श्री गुरूंप्रती पण त्या शिष्याची आहे. आणि श्री गुरु हे प्रत्यक्ष भगवत स्वरूप झालेले असल्यामुळे त्यांच्याशिवाय भगवंताचं भजन जे आहे, सांगणारे दुसरे कोणीच नाही आहेत. आणि म्हणून ते अत्यंत दयाळू, अत्यंत कृपाळू असे श्री गुरु जे आहेत, ते शिष्याला भगवंताचं भजन कसं करावं हे सांगतात. आणि पुढचा दशक जो आपल्या समोर आलेला आहे तो नवविधा भक्तीचा. बघा वैराग्य निरूपणातलीच एक ओवी आहे. समर्थ म्हणतात, हे भजन कसं करावं हे सांगताना, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. तर जेव्हा शिष्य विचारतो, की या जीवनाचं सार्थक कसं करावं हा मनुष्य देह जो मिळालेला आहे, तर हे जे माणसाचं आयुष्य जे आहे, हे भजनरूप रत्नांनी भरलेल्या पेटीप्रमाणे आहे. आता ही रत्न कुठली आहेत? तर मन, बुद्धी, चित्त, प्राण ही सगळी काय आहेत? तर ही सूक्ष्म देहाची रत्न आहे. हा जो नरदेह जो मला मिळालेला आहे, तो समर्पित भगवंताच्या चरणी करावा आणि असा जेव्हा समर्पित होतो स्थूल देह, सूक्ष्म देह, तेव्हा भगवंतासारखंच आनंदरूप आपण होऊन जातो. आणि हा जो भगवंताचा जो आनंद आहे, तो आनंद कसा आहे हो? हा अवीट आनंद आहे. भगवंताची भक्ती करता करता त्या भगवंताशी तो उपासक एकरूप होऊन जातो. तेव्हा तो अखंड त्या आनंदामध्ये काय असतो तर डुंबत असतो. तो आनंद उपभोगत असतो आणि त्याला भक्त असं म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, "अविटाचा केला संग, तुका झाला पांडुरंग." आणि असं आनंदरूप व्हायचं असेल तर संपूर्ण समर्पण
भक्तीमध्ये अत्यंत आवश्यक आहे. माझं काहीही नाही, सगळं काय आहे तर सगळं तुझं आहे. समर्थांचा एक अभंग आहे, माझे सर्व जाओ, तुझे सर्व राहो. ज्याची भक्ती करायची त्याचं स्वरूप काय आहे, या सगळ्या संकल्पना समजावून घेण्यासाठी आपण नवविधा भक्तीच्या आधी हा सगळा विषय जो आहे, हा विषय स्पष्ट करणार आहोत. किंवा उपासना आणि भक्ती याच्यामध्ये काय फरक आहे, हे सगळं आपण व्यवस्थित समजावून घेणार आहोत. बघा समर्थ व्याख्या करतात, की विभक्त म्हणजे भक्त नव्हे, भक्त म्हणजे विभक्त नव्हे. जो विभक्त असतो तो कधीही भक्त असत नाही आणि जो भक्त असतो तो भगवंतापासून कधीही वेगळा नसतो. तो भगवंताशी एकरूपच झालेला असतो. आता इथे विभक्त हा शब्द जो समर्थांनी वापरलाय, बघा आता समाजामध्ये 3 प्रकार माणसांचे प्रकार असतात. पहिला अभक्त असतो, दुसरा विभक्त असतो आणि तिसरा भक्त असतो. जो मी आता विभक्त आणि भक्त सांगितला ओवीमध्ये आलेला. आणि तिसरा जो अभक्त असतो. आता अभक्त म्हणजे नास्तिक, की ज्यांना देवाशी काही घेणं-देणं नाही. त्यांचं त्यांना भरपूर उद्योग आहेत. मॉलमध्ये जाणं आहे, सिनेमा बघणं आहे, नाटकं बघणं आहे, मजा करणं आहे. त्याला नास्तिक म्हणतात. इथे जो भक्त जो आहे, तो भगवंताशी एकरूप झालेला आहे आणि त्याचं वर्णन नारद भक्तिसूत्र करतं. तो भक्त कसा असतो? मत्तो भवति, आत्मारामो भवति, तृप्तो भवति, स्तब्धो भवति. तो अतिशय शांत, तृप्त, समाधानी असतो आणि भगवंताशी एकरूपच झालेला असतो. आता आपण मी सुरुवातीला म्हटलं गणेश भक्त. आता खरं अशी म्हणण्याची पद्धत आहे, की आता सध्या गणेश भक्त आहेत, हे रामभक्त आहेत, हे दत्त भक्त आहेत. आता ह्याच्यात काही चुकीचं नाहीये, पण आपल्याला माहिती पाहिजे, की मी भक्त नाहीये. आता आमच्या इथे चिंचवड देवस्थान आहे. मोरया गोसावी जे आहेत, ते मोरयाशी म्हणजे गजाननाशी एकरूपच होऊन गेले. तुकोबा विठ्ठलाशी एकरूप झाले. सगळे संत भगवंताशी एकरूप झाले आणि ते भक्त आहेत. मग आता आपण भक्त नाही, आपण अभक्त नाही म्हणजे नास्तिक नाही. मग आपण कोण आहोत? तर आपण विभक्त आहोत. पहिल्यांदा अगदी स्वच्छ आणि स्पष्ट संकल्पना करून घ्यायची, की मी विभक्त आहे आणि मला विभक्ताचा भक्त होण्यासाठी हे सगळं जे आहे, ही जी भक्ती आहे, ही समजावून घ्यायची आहे आणि त्या दिशेने वाटचाल करायची आहे. तसं मला माझं अंतःकरण घडवायचं आहे. भक्ती करण्यासाठी अंतःकरण अतिशय मृदू लागतं. आपल्याला असं वाटतं, की भक्ती फार सोपी आहे, पण भोळेपणाने केलेली भक्ती जी आहे, ती कुणाला मान्य नाही, ती संतांना पण मान्य नाहीये. बघा समर्थांची ओवी आहे. "जितुका काही भोळा भाव, तितुका अज्ञानाचा स्वभाव, अज्ञाने देवाधिदेव पाविजेत नाही." नुसतं भोळाभाव आमचा आहे आणि आम्हाला देव पावेल असं होत नाही. भोळाभाव कुठे आहे? ते हे परब्रह्म विटेवरी. जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, की प्रत्यक्ष पांडुरंगाच्या ठिकाणी म्हणजे मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर तेच आमचं परब्रह्म आहे. हा इतका भोळा भाव आहे. पण मला काहीच माहिती नाही. भक्ती करायची, कोणाची भक्ती करायची, कशी भक्ती करायची, ते भक्ती करून काय व्हायचं आहे, तसा माझा प्रवास जो आहे, तो व्यवस्थित सुरू आहे की नाही, हे माझं मी आपलं आत्मपरीक्षण करत राहणं हे भक्ताचं काय आहे तर म्हणजे उपासकाचं. आपण भक्ताचं म्हणू नये आत्ता, उपासकाचं काय आहे तर काम आहे. आणि हे सगळं काय आहे तर जाणून घ्यायचं आहे. आता बघा विचार करूयात. आता माझ्यामध्ये भक्ती करणारा कोण आहे हे मला कळलं पाहिजे. ज्याची मी भक्ती करते त्याचं स्वरूप काय आहे हेही मला कळलं पाहिजे. नंतर त्याचा माझा संबंध पूर्वी काय होता हेही मला कळलं पाहिजे. तो बिघडला कशाने आणि तो दुरुस्त कसा करायचा? हे प्रश्न जे आहेत, हे प्रश्न मनात पडले पाहिजेत आणि या प्रश्नांची उत्तरं जी आहेत, उत्तरं मिळाल्यानंतर आपण कुठे आहोत हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याला म्हणतात समजून उमजून भक्ती करणं. बघा आता माझ्यामध्ये भक्ती करणारा कोण आहे? माझी मन भक्ती करतं का हो माझं? का बुद्धी भक्ती करते? का चित्त भक्ती करतं? का वाणी भक्ती करते? का आत्मा भक्ती करतो? कोण भक्ती करतं माझ्यामध्ये? असे एक-एक प्रश्न पडले ना, की त्याची उत्तरं आपल्याला छानपैकी मिळून जातात. म्हणजे ती शोधायची आपण आणि ती मिळाली की लक्षात घ्यायचं, की कोण भक्ती करतंय माझ्यामध्ये. आता मन भक्ती करतो आपण असं नेहमी म्हणतो, की मी मनाने काय करते तर भगवंताचं मनन करते. मन माझं भगवंताचं नाम पकडून ठेवतं. पण आता मन भक्ती करतं का? तुकाराम महाराज असं म्हणतायत,
की मना तेथे धाव घेई विठ्ठलाचे चरणी राही. बघा मनाशी बोलतात तुकाराम महाराज, हे मना तू विठ्ठलाच्या चरणांशी काय करतात, धाव घे. जे विठ्ठलाचे चरण पकडून ठेव आणि विठ्ठलाच्या चरणांना तो सोडू नकोस. आता पंचीकरणाचं शास्त्र जर आपण बघितलं तर मन हे वायू तत्वाचं आहे आणि रजोगुणाचं आहे. म्हणजेच ते अचेतन जड आहे. आणि या अचेतन जड मनाला आज्ञा देणारा कोण आहे, तर चेतन जो आहे तो जीवात्मा आहे. म्हणजे चेतन जीवात्म्यानी त्या मनाला आज्ञा दिली आहे की हे मना तू विठ्ठलाच्या चरणांशी जा. म्हणजे मन भक्ती करत नाही. मग आता वाणी भक्ती करते का? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आता वाणीला पण इथे काय केलेली आहे तुकोबांनी, तर आज्ञा केली आहे. म्हणजे वाणी भक्ती करत नाही, वाणी हे साधन आहे. चित्त भक्ती करतं का? बघा चित्त सुद्धा कसं आहे की जर एक आई लहान बाळाला पाळण्यात ठेवून जर काम करत असेल तर आईचं चित्त कुठे असतं, सतत त्या बाळापाशी असतं. म्हणजे चित्त लागलेलं असतं. जे चित्त हे सुद्धा काय तर साधन आहे. चित्त फक्त पकडून ठेवण्याचं काम करतं, अवधारण करण्याचं काम करतं. बाकी चित्त हे उपासना करत नाही, भक्ती करत नाही. मग आता मन करत नाही, चित्त करत नाही, वाणी करत नाही, मग भक्ती कोण करतो? मग आत्मा भक्ती करतो का? आपल्या मनात प्रश्न येतो की मग आत्मा भक्ती करत असेल, आता आत्मा का भक्ती करेल? तो स्वतःच कसा आहे, तो तृप्त आहे, शांत आहे, त्याला भक्ती करण्याची आवश्यकताच काय आहे? माझ्यामध्ये भक्ती करणारा कोण आहे? समर्थांचं एक वचन आहे, तुझिया वियोगे जीवित्व आले. ते म्हणतात तुझा वियोग झाला आणि मला काय प्राप्त झाली, तर जीवदशा प्राप्त झाली. आता खूप शब्द छान असतात जेव्हा समर्थ म्हणतात तुझ्या वियोगे जीवित्व आले. आता वियोग झाला याचा अर्थ संयोग कधीतरी असला पाहिजे. मग आता हा संयोग जो आहे हा कोणाशी असला पाहिजे? श्रीराम हे समर्थांचं बघा दैवत आहे. नंतर श्रीराम हे श्री समर्थांचे श्रीगुरु आहेत, ते ईश्वर आहेत. म्हणजे समर्थांचं श्रीरामाशी अनेक प्रकारचं नातं आहे. पण आता इथे जेव्हा समर्थ म्हणतात की तुझ्या वियोगे जीवत्व आले, तेव्हा दाशरथी रामाशी वियोग झाला का ईश्वररूप रामाशी वियोग झाला? तर एक राम आहे खरा तिकडे गुरु परंपरा. हा जो खरा राम आहे, हा जो ब्रह्मरूप राम आहे, त्या ब्रह्मरूप रामाशी वियोग झाला आणि म्हणून मला जीवदशा प्राप्त झाली. कारण माझं मूळचं स्वरूप काय आहे? शास्त्र सांगतं मीच ब्रह्म आहे. पण त्या ब्रह्मरूप श्रीरामाचा वियोग झाल्यामुळे मला जीवदशा प्राप्त झाली आणि मी सुखी आणि मी दुःखी, आणि म्हणून मला माझ्यावरती भक्ती करण्याची काय आली, उपासना करायची वेळ आली. का बरा वियोग झाला? जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, शास्त्र आपल्याला सांगतं. गतजन्मीच्या काही इच्छा शिल्लक राहिल्या, वासना शिल्लक राहिल्या आणि त्यामुळे मला हा जन्म म्हणजे देहबुद्धी घेऊन आपण जन्माला आलो. ह्या देहबुद्धीमधले सगळे काय आहेत, तर हे सगळे ह्याचा विस्तार आहे हा देहबुद्धीचा. हे ज्या इच्छा, वासना, नंतर बघा सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, सत्तेची वासना आहे, लोकांनी चांगलं म्हणावं ही वासना आहे, संपत्तीची वासना आहे. अशा अनेक वासना शिल्लक राहिल्या, त्यामुळे देहामध्ये जन्माला यावं लागलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणजे देहबुद्धीमुळे जो वियोग झाला आहे त्या जीवाला संयोगासाठी काय करावं लागतं, जो सुखरूप परमात्मा आहे त्याची उपासना करावी लागते. आणि ज्या क्षणी देहबुद्धीचा निराश होऊन जाईल किंवा दुसऱ्या भाषेत जे सगळं माझं आहे देहासकट ते सगळं तुझं आहे, माझं काहीही नाही, असं जेव्हा होईल त्या क्षणी जीवाचा परमात्म्याशी संयोग होऊन जाईल. आता एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो की एवढं शास्त्र सांगतंय, संत सांगतायत, पण खरोखरीच असं होतं का हो? त्याला एक शास्त्राने खूप छान दृष्टांत दिलेला आहे. व्यवहारामध्ये पण असं असतं की दोन विरोधी धर्माचे पदार्थ कधीही एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. पाणी आणि तेल एकमेकांमध्ये मिसळतं का? जर मिसळलं तर काय होईल? पाण्यावरती तेलाचा तवंग दिसतो आपल्याला. किंवा पाणी आणि दूध हे जर एकमेकांमध्ये मिसळलं आपण, तर पाण्याला दुधाचा रंग येऊन जातो. पण एका बिसलरी बाटलीतलं पाणी आणि दुसऱ्या बिसलरी बाटलीतलं पाणी जर एका भांड्यामध्ये दोन्ही बाटल्यांमधलं पाणी ओतलं, तर ते बेमालूमपणे काय होऊन जातं, तर मिसळून जातं. जर एखादी म्हणाली की माझ्या बाटलीतलं पाणी तू का ओतलंस त्या भांड्यामध्ये, मला माझ्या बाटलीतलं पाणी परत काढून दे, तर देता येईल का?
नाही देता येणार. कारण दोन्ही काय आहेत तर एका धर्माचे आहेत. याचाच अर्थ असा होतो, की ज्या अर्थी शास्त्र सांगतंय, ज्या अर्थी संत सांगतायत, की जीवच कोण आहे तर रामरूप आहे, जीवच परमात्म स्वरूप आहे, जीवच परब्रह्म स्वरूप आहे. याचा अर्थ जीवात्मा आणि परमात्मा हे एका धर्माचेच आहेत. त्यांचे धर्मविरोधी नाहीत. मग आता एका धर्माचे आहेत, मग ज्यामुळे जे वेगळे झालेले आहेत, म्हणजे वेगळा काय झाला त्याच्यापासून वियोग झाला म्हणून वेगळं झालं. मग संयोग व्हायचा असेल तर काय करावं लागतं? म्हणजे विभक्ताचा जर भक्त व्हायचं असेल तर भगवंताची भक्ती करावी लागते, जो सुखरूप परमात्मा आहे. आणि त्याची भक्ती करता करता त्रिपुटीचा लय होऊन जातो. भक्त भक्ती आणि भगवंत हे एकरूप होऊन जातात. कारण ते एकाच धर्माचे आहेत, ते वेगळे नाहीच आहेत. आता आपल्याला भक्ती जी आहे ती खूप सोपी वाटते. म्हणजे ज्ञानाच्या मानाने सोपी वाटते. असं म्हटलं जातं, की नको बाबा तुमचं ते ज्ञान वगैरे आत्मा, ब्रह्म त्यापेक्षा आमची आपली काय आहे तर भक्ती बरी. पण भक्ती सुद्धा एक शास्त्र आहे. का नारद भक्तिसूत्र आहेत, शांडिल्य भक्तिसूत्र आहेत. भक्तीला शास्त्राचा दर्जा आहे. आपल्याला जमेल तशी, करू तशी, वेळ मिळाला तर, असं भक्तीचं स्वरूप नाहीये. तर बरेच जण म्हणतात, की आमची आपली भक्ती बरी, तुमचं ज्ञान बिन आम्हाला काही नको. पण तुकाराम महाराजांचं आपल्या समोर वचन आहे, भक्ती तो कठीण, सुळावरील पोळी, निवडी तो बळी विरुळा शूर. आता सुळावरची पोळी खाणं जितकं अवघड आहे, तितकंच जो प्रपंचासक्त आहे, त्याला भक्तीचा अनुभव येणं कठीण आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो, की भक्ती मार्गाचा जो स्वीकार करतो, जे भक्ती करून जो भगवंताशी एकरूप होतो, तो अतिशय विरळा आणि शूर असतो. आता आपल्या लक्षात येईल. बघा सगळ्या संतांची सुद्धा जर आपण चरित्र वाचली, तर त्याच्यामध्ये संतांची पण कसोटी भगवंतांनी बघितलेली आहे. चरित्रामधून जर हा भाग आपण घेतला, तर आपण भक्ती सोपी म्हणणार नाही. आपल्या प्रपंचामध्ये जरा खुट्ट झालं, की आपण म्हणतो, "देवा मी तुझं इतकं करते, तरी माझं असं कसं?" आपण काय देवाचं करतो? देवच जे काही आपलं करायचं ते करणार असतो. पण तरी आपण म्हणतो की नाही, "देवा मी तुझं इतकं करते." बघा मला विषय आठवला म्हणून सांगते. आता गणेशोत्सव उद्यापासून सुरू होईल. आता गणपती अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो, गणेश कसा आहे? त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि आणि त्वमेव केवलम हर्तासि. हा जो गणेश आहे ना, हा परिपूर्ण गणेश आहे. त्या परिपूर्ण गणेशाची जर मला उपासना करता आली, तर मी गणेशाचा भक्त आहे. कसं आहे? आता आपल्याला कसं असतं उपासकाला, त्वमेव केवलम कर्तासि. तो गणेश आपल्याला अतिशय आवडतो. तू हे सगळं निर्माण केलंय, मला माझा प्रपंच निर्माण केलाय, मला तू बुद्धी दिली आहेस, तू बुद्धिदाता आहेस. मला प्रपंचात जे काही आहे तुझ्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. तू माझं धारण करतो आहेस, तू माझी स्थिती सांभाळतो आहेस. कर्तासि, धर्तासि आणि त्वमेव केवलम हर्तासि. तू हरण करणारा पण आहे. डॉक्टर काका म्हणतात, माहिती नाही पण उपासकांची वाणी जी आहे ती एकदम काय होऊन जाते तर कर्तासी म्हणता म्हणता आवाज एकदम खाली होऊन येऊन जातो. का? तू नेणारा पण आहेस. मग आता नेणारा पण गणपती मला पसंत पाहिजे की नाही? मग जर मला हे गणेशाचं समग्र स्वरूप त्याची मी उपासना करत असेल, की तू करणारा आहेस, माझी स्थिती सांभाळणारा आहे आणि तू नेणारा सुद्धा आहेस. जेव्हा तू म्हणशील, तेव्हा मी काय आहे तर जायला तयार आहे. बघा संत काय म्हणतात तो भगवंताला, "तू नेऊन नेऊन काय नेशील? हा पंचमहाभूतांचा देह नेशील. तुला मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी एकच आहोत." याला म्हणतात अद्वैत. आणि म्हणून संत काय आहेत तर भगवंताचे भक्त आहेत, की त्याची इच्छा जी आहे ती काय आहे तर म्हणजे अनन्य शरणागती ज्याला म्हटलेलं आहे, की त्याची इच्छा ती माझी इच्छा झाली पाहिजे. आणि आपलं असं होतं का? असं वाटतं की नको आता जायचे दिवस आलेले आहेत. आता काय झालं तर केस पांढरे व्हायला लागले, गुडघे दुखायला लागले. कधी वेळ येईल जायची माहिती नाही आणि अंतःकरणामध्ये सतत भय असतं. आणि हा जो भक्त असतो तो कसा असतो तर भयमुक्त असतो. त्याला अजिबात भय नसतं. इतका तो अनन्य शरणागत जो आहे तो त्या भगवंताशी अनन्य शरणागत असतो. आणि म्हणून भक्त होण्यासाठी जी भक्ती करायची असते ती काही वेगळी असते. ते अंतःकरण तयार करावं लागतं त्या भक्ताचं जे आहे म्हणजे उपासकाचं अंतःकरण तयार व्हावं लागतं त्या भक्तीसाठी. बघा भक्ती हा शब्द आपण जरा विचार त्याचा करूया. बघा भक्ती याचा अर्थ प्रेम असा आहे.
आणि प्रेम करणं तुम्हाला आम्हाला जमतं की नाही सगळ्यांना? अगदी छान जमतं सगळ्यांना. बघा जन्म झाल्यानंतर जेव्हा व कसं हे शिकवण्यासाठी कुठल्या शाळेत जावं लागतं का हो? कुठल्याही शाळेत जावं लागत नाही. भूक लागली की जेवायचं. अगदी त्याचप्रमाणे भगवंतानी हे प्रत्येकाच्या अंतःकरणात जे प्रेम आहे ते उपजत त्याला मिळालेलं आहे. प्रेम हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा स्थायीभावच असतो. ते काही शिकवावं लागत नाही प्रेम कसं करावं हे. आईला मुलावर प्रेम कसं करावं हे शिकवावं लागतं का? किंवा ते लहान मुलं असतं ते पण आईवर प्रेम करत असतं. पण या आईचं जे मुलावर प्रेम असतं त्याला शब्द आहे वात्सल्य. आता पती-पत्नींचं एकमेकांवर प्रेम असतं. त्याला प्रणय असं म्हणतात. व्यवहारात आपण सहज म्हणतो, की हा मातृभक्त आहे, पितृभक्त आहे. हे चुकीचं नाहीये. पण मुख्यतः भगवंतावर जे प्रेम असतं, म्हणजे भगवंतावर जे प्रेम केलं जातं त्यालाच भक्ती असं म्हणतात. या भक्तीचा सुद्धा विकास करावा लागतो. ज्या माता-पित्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना आपण मातृदेव आणि पितृदेव असं म्हणतो. तेच माता-पिता काय सांगतात हो आपल्याला, की देवाची भक्ती कर. ज्यांनी गर्भात असताना माझं रक्षण केलं, जन्माला घातलं, आज एवढं धडधाकट शरीर मला दिलं, बुद्धिमत्ता दिली, ज्याच्या सत्तेने हे संपूर्ण जगत सुरू आहे. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचं एकही पान हालत नाही. ज्यांनी या देहाला निर्माण करून त्यात श्वास भरले, श्वासोश्वास सुरू करून दिले. ऑक्सिजन लावायची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा श्वासांचं महत्त्व कळतं. मग तो ऑक्सिजन सिलेंडर पैसे देऊन विकत घ्यावा लागतो. कोरोनाच्या काळात आपल्याला सगळ्यांना काय आहे, तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. ज्यांनी मला मनाला मनन करण्याची शक्ती दिली, बुद्धीला निश्चय करण्याची शक्ती दिली, चित्ताला चिंतन करण्याची शक्ती दिली, ही सर्व त्या भगवंतानी मला दिलेली शक्ती आहे. करता करविता तोच आहे. जेवढी चाबी या देहरूपी खेळण्याला दिलेली आहे, ती संपायच्या आधी काय करावं? या देहाचा जो शास्ता, या देहादी जगताचा जो मालक आहे, त्याची उपासना करावी. बघा एक गाणं आहे ना, जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलौना. आता किती चाबी त्यांनी देऊन ठेवलेली आहे, हे मला तरी माहितीये का हो? काही माहिती नाहीये. पण जे आत्ता आयुष्य माझ्या हातामध्ये आहे, त्याच्यामध्ये भगवंताची भक्ती जी आहे ती भक्ती कशी करावी हे समजून घेऊन तशी माझी भक्ती होत आहे का? माझ्या अंतःकरणात तसा अनुभव येतो आहे का? आणि माझी किती त्या भगवंताच्या जवळ-जवळ मी जाती आहे, हे आपलं अंतःकरण आपण तपासून बघायचंय. हे संपूर्ण देहादी जगत ज्यांनी निर्माण केलं हे तोच चालवतोय, त्याच्या नियमाने हे चालतं. मग माझं काय आहे हो इथे? काहीच तर नाहीये. जो निर्माणकर्ता मग आहे, त्याला अनन्य शरणागत राहून जर श्रद्धेने उपासना करत आपण राहिलो, तर उपासनेचं रूपांतर एक दिवस भक्तीमध्ये होऊन जातं आणि समर्थ म्हणतात, "उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी." म्हणून ज्याची उपासना करतो, तो आहे. त्याचीच एकमेव सत्ता आहे. या श्रद्धायुक्त अंतःकरणाने उपासना करणं खूप महत्वाचं आहे. बघा, भक्तीला श्रद्धेचा मजबूत पाया लागतो. गोंंदवलेकर महाराजांकडे एक तर्कशास्त्राचे प्रोफेसर आले. अतिशय प्रामाणिक असे प्रोफेसर होते ते. ते श्री महाराजांना भेटले आणि म्हणाले, की "मी तर्कशास्त्राचा अभ्यासक आहे. तर्काला पटल्याशिवाय मी कशावरही विश्वास ठेवत नाही." महाराज म्हणाले, बघा संतांचं कसं असतं ना, दुसऱ्याचं अंतःकरण जाणून घ्यायचं असेल, तर तसंच त्या पद्धतीने ते बोलतात. महाराज म्हणाले, की "माझं मत सुद्धा अगदी तसंच आहे हो. भगवंतानी जर आपल्याला बुद्धी दिली आहे, तर त्याचा संपूर्ण उपयोग करायलाच पाहिजे. कोणतीही गोष्ट अंधश्रद्धेने करू नये." आता त्यावर ते प्रोफेसर असं म्हणाले, की "अंधश्रद्धा हा शब्दच मी माझ्या जीवनातून काढून टाकलाय." त्यावर महाराज म्हणाले, की "तुम्ही कितीही म्हणालात तरी व्यवहारात पुष्कळ वेळा कुठेतरी श्रद्धा ठेवावीच लागते." ते गृहस्थ म्हणाले, की "मग उदाहरण देऊन सांगा मला." महाराज म्हणाले, की "बघा रात्रीचा रेल्वेचा प्रवास तुम्ही करता म्हणजे आपण सगळे करतो आणि खुशाल आपण गाडीत झोपून जातो. मग गाडीचा ड्रायव्हर तुम्हाला सुखरूप पोहोचवेल ही काय आहे? ही श्रद्धाच आहे. आता तिला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा. आता श्रद्धा ही नेहमी अंधच असते. आता अंधश्रद्धा हा शब्द आपण नेहमी वेगळ्या अर्थाने वापरतो. म्हणजे ती विपरीत श्रद्धा अर्थाने वापरतो. पण त्याला विपरीत श्रद्धा असं म्हणतात आणि जेव्हा आपण संतांवर श्रद्धा ठेवतो ती अंधच असते. त्यांनी ज्या मार्गाने जो अनुभव घेतला, त्यांच्या उपदेशाच्या मार्गावर वाटचाल करून तो अनुभव मला येणार आहे, ही श्रद्धा अंधच आहे. कुठपर्यंत?
जोपर्यंत मला अनुभव येत नाही तोपर्यंत. महाराज म्हणाले की झोपून जातो, मग ही श्रद्धाच आहे की नाही. आधी प्रचिती न घेता तुम्ही प्रवास सुखाने करता, याचा अर्थ कुठेतरी विश्वास ठेवावाच लागतो. अगदी त्याचप्रमाणे भगवंत आहे या विश्वासावर उपासना सुरू करायची आणि भगवंत आहेच आणि तो मी आहे याची प्रचिती घ्यायची. संतांनी भक्ती कशी करावी, जसं मी म्हटलं की भक्तिशास्त्र आपल्या समोर सांगितलंय. नवविधा भक्ती तर दासबोध ग्रंथामध्ये आहे, एकनाथी भागवतामध्ये आहे. सगळ्या संतांनी नवविधा भक्ती सांगितलेली आहे. जेथे जेथे देव तेथे तेथे भक्ती, भक्तीसाठी जोडी श्रद्धेची शक्ती. आपण अगदी सहज म्हणतो की भक्तीचा अवडंबर माजू नका हो, पण मुळातच जर श्रद्धा नसेल तर कितीही उपवास केले, सकाळ संध्याकाळ कितीही पूजन अर्चन केलं, किती तीर्थयात्रा केल्या, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. श्रद्धेने दगडाचा देव होतो, म्हणून भक्तीचा पाया जो आहे तो श्रद्धा आहे. म्हणून देव आहे. संत श्री गुरु शास्त्र सांगतं तो देव आहे आणि तो देव मी आहे. आणि ज्यांनी अनुभव घेऊन आपल्या अनुभवातून ग्रंथामध्ये मार्गदर्शन करून लिहून ठेवलेलं आहे, त्याचं श्रवण मनन निदिध्यासन केल्यानंतर मला तो अनुभव येणार आहे. आणि संतांना ज्याचा अनुभव आला, तो अनुभव त्यांना ज्या पद्धतीने आला, ती सगळी साधना पद्धती जी आहे, ती साधना पद्धती संतांनी आपल्या ग्रंथांमधून लिहून ठेवलेली आहे. आणि ह्या लिहून ठेवलेल्यावरती विश्वास, याला म्हणतात श्रद्धा. बस, श्रद्धा शब्दाचा एवढाच अर्थ आहे. जे अभंग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा किती छान सगुण आणि सगुणाचं भगवंताचं वर्णन करून ठेवलेलं आहे. सगुण निर्गुण दोन्ही यांची गुंफण आपल्याला अभंगांमध्ये दिसते. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. आणि असं संतांचं वाङ्मय अभ्यास करत करत त्या सगुण आणि निर्गुण जो परमात्मा आहे, जे सगुणाचं आपल्याला दर्शन होतं, कारण त्याला नाम आहे, रूप आहे, चरित्र आहे. पण ते हे परब्रह्म विटेवरी असं जेव्हा तुकोबा म्हणतात, तेच काय तर वाच्यार्थाने जे सगुण विठ्ठल आहे, तोच लक्षार्थाने कोण आहे तर निर्गुण परब्रह्म आहे. खूप वाच्यार्थ आणि लक्षार्थ शब्द छान लक्षात ठेवायचे. एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. बघा, माझ्या मुलाचं लग्न झालं नागपूरला. लग्न छान पार पडलं आणि सगळे दागदागिने जे होते सुनबाईचे, ते माझ्या बहिणबाईंनी माझ्याजवळ दिले, कारण प्रवास परत लांबचा होता, नागपूर ते पुणे असा जो होता तो. आणि अगदी वरात निघाली, आता आम्ही गाडीत बसणार, तेवढ्यात माझ्या बहिणबाईंनी सुनबाईची सोन्याची नथ माझ्याजवळ दिली आणि मला म्हणाल्या की अहो एवढी नथ राहिली होती काढायची, तेवढी तुम्ही घेऊन जा. आता सगळ्या सामानाची बांधाबांध झालेली होती आणि म्हटलं तर ही नथ कुठे ठेवावी, म्हणून माझ्याजवळ एक छोटा रुमाल होता. त्या रुमालामध्ये मी ती नथ बांधली आणि ती अशी जी पुरसुंडी केली होती मी, ती माझ्या पर्सच्या आतल्या चेनच्या कप्प्यामध्ये ठेवून दिली. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये गप्पा गोष्टींमध्ये बराच वेळ गेला. एकदम माझ्या लक्षात आलं की अरे, सोन्याची नथ आपल्याला दिलेली आहे. मग मी हात लावला त्या कप्प्याला. खाणं वगैरे झालं, डबे बिबे खाल्ले, रात्री झोपलो. एकदम मला 2 वाजता जाग आली ट्रेनमध्ये. म्हटलं नथ सोन्याची, कारण आपला सगळ्यांचा अनुभव आहे की सोन्याचा एखादा दागिना आपल्या बरोबर असेल तर सतत आपण तपासत राहतो. आणि मी हात लावला त्या कप्प्याला, नथ आहे. हात कशाला लावला? हात त्या जेव्हा मी चेनच्या कप्प्याला पर्समधल्या लावत होते, तेव्हा माझ्या हाताला ती पुरसुंडी लागत होती. म्हणजे ती रुमालाने बांधलेली जी घट्ट ती पुरसुंडी लागत होती, पण आतमध्ये काय होती? नथ होती. तुझं रुमाल म्हणू की नथ रे, रुमाल नथ एकू गोविंदू रे. अगदी त्याचप्रमाणे तो सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. सगुण निर्गुणापेक्षा अजिबात वेगळं नाहीये. आणि संत आपल्या अभंगांमधून आपल्याला असं सांगतात. त्यामुळे सगुणाची मूर्ती बघितली, सगुणाचं दर्शन घेतलं की निर्गुण परमात्मा तिथेच आहे आणि तो परमात्मा मी आहे, असं मला शास्त्र सांगतंय. अजून मला अनुभव आलेला नाहीये, पण तो अनुभव मला नक्की येणार आहे. जशी पाहिजे तशी मी भक्ती केली तर, श्रद्धेने भक्ती केली तर. कारण भगवंताचं वचन आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. दासगणू महाराज म्हणतात, भक्तीच्या पोटी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिले महिमान. तुकाराम महाराज काय शिकले होते हो? ते तुकाराम महाराज म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. म्हणजे वेद सांगावे तर आम्हीच, कारण आम्हालाच तो अर्थ माहिती आहे. आपण बघितलं होतं की संत सोयराबाई आपल्या अभंगांमधून वेदांत बोलतायत. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग.
तुकोबांचा गाथा वेदांत बोलतोय. मग कुठून ज्ञान प्राप्त झालं? तर श्रद्धावान लभते ज्ञानम, सगुणाची भक्ती आणि निर्गुणाचं ज्ञान म्हणजे जो श्रद्धेने माझी भक्ती करतो त्याला माझ्या स्वरूपाचं ज्ञान मी प्राप्त करून देतो, असं भगवंताचं काय आहे तर वचन आहे. आणि म्हणून श्रद्धा ठेवून श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे आहे ते काय करायचे आहे तर भक्ती करायची आहे. आणि भक्ती सुद्धा कशी करायची आहे तर समजून उमजून करायची आहे. म्हणून सगुणाची भक्ती आणि निर्गुणाचं ज्ञान. सगुण साकार जे ईश्वराचे अवतार आहेत त्यांना नाम आहे, रूप आहे, गुण आहे, चरित्र आहे. आणि याचं जेव्हा अत्यंत प्रेमाने सातत्याने चिंतन होतं तेव्हा अंतःकरणात इतकं प्रेम निर्माण होतं की भक्ताचं अंतःकरण चिंब भिजतं. आणि चिंब भिजलं की ते पाझरतं आणि यालाच अंतःकरणाचं द्रवीभवन होणं असं म्हणतात. बघा आपल्याला अनुभव येतो हा कधीतरी की भागवत सप्ताह आपण ऐकायला जातो. ते सुद्धा कुठे? दुसऱ्या ठिकाणी जाऊन श्रवण केलं तर भागवत श्रवण. जर आपण इथे जवळ मंदिर असेल आणि जर आपण गेलो तर घरचं आपल्याला व्यवधान राहतच. म्हणजे भागवत सप्ताह जर 2 तास असेल तर शेवटचा अर्धा तास चित्त कुठे येतं? ते घराकडे फिरतं. पण जर दुसरीकडे जाऊन आपण जर भागवत श्रवण केलं आणि भाव जर उचंबळून आले तर ही अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. पण आता समर्थन परत आपल्याला सांगतात, जागे करतात, की निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सवेची जाते. 8 दिवस भागवत सप्ताह असतो, तेव्हा आपलं अंतःकरण अगदी छान प्रेमाने भरलेलं असतं. कारण तिथे वातावरण पण तसंच असतं. पण घरी आलं, की परत काय होतं 2-4 दिवस गेले, की परत आपलं चित्त प्रपंचामध्ये येऊन जातं. पण सतत त्या चित्ताला त्या भगवंताचं नाम, रूप, गुण, चरित्र हे जे आहे, हे सातत्याने पकडून असं ठेवलं, की हळू-हळू ते वाढतं राहतं आणि वाढतं राहिलं, की भगवंतच त्या चित्ताचा काय होऊन जातो तर विषय होऊन जातो. बघा आपण सगळ्यांनी बघितलं, की झाडाच्या भोवती आळं असतं. आता आळ्यात गेलेलं पाणी जे आहे, ते आळ्याच्याच आकाराचं काय होतं तर होऊन राहतं. आणि जेव्हा असं चित्त भगवंताच्या चिंतनाने द्रवतं, प्रेमाने द्रवतं, तेव्हा ते द्रवीभूत झालेलं अंतःकरण अखंड काय होतं तर भगवत रूपच होऊन राहतं. आता हे प्रेम दाखवता येतं का हो कुणाला? नाही दाखवता येत. बाकी सगळं दाखवता येतं बघा. आता व्रतवैकल्य दाखवता येतात. मिरवता सुद्धा येतात आमचे डॉक्टर काका म्हणतात. कारण माझ्यासारखं कोण आहेत व्रत करणारी मीच. माझ्यासारखं नेम करावं तर मीच. त्याच्यामध्ये अहंकार आला तर भगवंत कुठला कुठे दूर राहून जातो. हे जे भगवंताचं प्रेम आहे अंतःकरणातलं ते दाखवता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, "प्रेम न ये सांगता, बोलिता, दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे." तो फक्त काय आहे तर अनुभवण्याचा विषय आहे. आणि तोच एक जो आहे तो शाश्वत आनंदाचा विषय आहे. आपल्या आनंदाचे विषय खूप असतात. प्रत्येकाचे आनंदाचे विषय सगळ्यांना माहिती आहेत. आपण सगळे प्रापंचिक आहोत. वेगळं काही सांगायला नको. आणि ते विषय कधी शाश्वत प्रेम देऊ शकत नाहीत. मग आता जो मुलगा मला प्राणांपेक्षा प्रिय वाटतो, तो सुद्धा कुणाचा तरी होतो आणि मग माझा असा नव्हता हो. कोणी बिघडवला? तिने बिघडवला. आता वरती कोणी असं बोलून दाखवत नाही. पण आज मात्र तो जितका प्रेमाचा विषय आधी होता, तो आता प्रेमाचा विषय राहिला नाही. बघा आता आपण हळू छान सगळे विचार समजावून घेऊया. बघा मुलाला जन्म देतात ते कशासाठी देतात हो? आई-वडील आपल्या स्वतःसाठी मुलाला जन्म देतात. कारण त्यांना त्याच्यातून आनंद प्राप्त होणार असतो. किंवा जर मूल झालं नाही, तर दत्तक घेतलं जातं. आता दत्तक का घेतलं जातं? त्या मुलाला चांगलं घर मिळेल. त्याचं आम्हाला खूप खूप कळवळ आहे. एखादं अनाथ मूल दत्तक घ्यावं. आता हा असतं बोलून दाखवतात असे बरेच लोकं विचार. पण पहिला विचार काय असतो? तर आम्हाला मूल मिळेल. म्हणजे आम्हाला मातृत्व आणि पितृत्व प्राप्त होईल. हा मुख्य भाग असतो. आणि गौण भाग जो असतो तो दुसरा असतो. आता शास्त्र काय सांगतं? आपण त्याच्यावरती येतोय. शास्त्र काय सांगतं, की आत्मा परमप्रेमास्पद आहे. आता आत्मा कोण आहे? तर मीच आत्मा आहे. आता आत्मा परमप्रेमास्पद आहे. त्यामुळे आपणच आत्मा असल्यामुळे मीच मला प्रिय आहे. आणि तो आत्मा आनंदरूप आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं, की आपलं आपल्यावरती प्रथम प्रेम असतं आणि आपलं आपल्यावरती म्हणजे प्रथम प्रेम असतं म्हणजे मीच परमात्मा आहे म्हणून परमात्म्यावर पण आपलं प्रेम असतं. आता मला मीच परमात्मा आहे माहिती नाहीये.
पण हा जो प्रेमाचा विषय आहे ना, तो आतून येतो. कारण माझंच माझ्यावरती पहिलं प्रेम आहे आणि माझ्यावरती असलेल्या प्रेमामुळे आपण दुसऱ्यांवरती प्रेम करतो. पण माझं कुणावर प्रेम आहे पहिलं, तर माझ्यावरती प्रेम आहे. पण हे मला माहिती नाहीये. एक डॉक्टर काका खूप छान विचार सांगतात, की मीच परमात्मा आहे मला माहिती नाहीये. म्हणून माझ्या हृदयातला परमात्मा जो आहे, तो मूर्तिरूपाने आपण बाहेर बघतो. जे माझ्यातला परमात्मा बाहेर काढला, तो मूर्तिरूपाने आपण बाहेर बघतो. त्याची आपण उपासना करतो आणि उपासना करता करता त्याच्याशी एकरूप जेव्हा होऊन जातो, तेव्हा मीच परमात्मा आहे असा मला परत काय येतं तर अनुभव येऊन जातो. तर इथे आपण मुद्दा काय बघितला? मुख्य काय आहे तर परमात्मा एकमेव अद्वितीय आहे आणि ते माझंच स्वरूप आहे. बाकी हा सगळा जो प्रपंच आहे, हा कसा आहे तर आत्मानस्तु कामाय या वचनाप्रमाणे आहे. त्यामुळे परमात्मा जो आहे परम प्रेमास्पद आहे. बघा आपण सुरुवातीला बघितलं की प्रत्येकाच्या अंतःकरणाचा प्रेम हा स्थायी भाव आहे. पण जेव्हा प्रेमाचं रूपांतर आसक्तीमध्ये होतं ना, तेव्हा मात्र ते जीवाला बंधनात टाकल्या वाचून राहत नाही. जेव्हा भगवंतावर आपण प्रेम करतो, तेव्हा किंवा भगवंताबद्दल आसक्ती असते. जशी मीरा होती. मीरेची आसक्ती कृष्णावरती होती. "तोरी प्रीत छोडू काना, कोण संग जोडू." आता तिचा पण विवाह झालेला होता मीरेचा. पण ती भगवंतावर तिने इतकं प्रेम केलं, की तिने विषाचा पेला जो आहे, तो सुद्धा तिने भगवंताच्या प्रेमाखातर घेतलेला आहे. आणि असं जे भगवंताचं प्रेम आहे, ते मोक्षपदाला नेल्याशिवाय राहत नाही. बघा असं आता आपण सगळे प्रापंचिक आहोत. प्रापंचिकाला प्रपंच करावाच लागतो. कर्तव्य कर्म अतिशय उत्तम करावं लागतं. पण कर्तव्य कर्म करत असताना, प्रपंचातली कर्म करत असताना, ती सुद्धा प्रेमाने करत असताना, चित्त जर भगवंताशी जोडून ठेवायची आपल्याला सवय लागली, तर ते चित्त हळू मृदू व्हायला लागतं. आणि जेव्हा ते चित्त मृदू होतं, बघा चित्त कसं आहे ना लाखेसारखं आहे. तर लाख आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की जर उन्हामध्ये लाख ठेवली, तर ती काय होते? ती थोडीशी पातळ होते. आता लाख ही कठीण असते. तसं लाखेसारखं श्रीहरीच्या प्रेमाने हे चित्त मऊ झालं पाहिजे आणि चढत्या प्रेमाने पातळ होऊन श्रीहरीकडे धावत राहिलं पाहिजे. सतत त्याचं काय नामानुसंधान आहे, आत्मानुसंधान आहे, नामरूप गुण चरित्र ऐकणं आहे, त्याचं अखंड अनुसंधान ठेवणं आहे. आणि असं जर सातत्याने आपण करत राहिलो, तर ते त्याच्याच आकाराचं होऊन जातं. कारण चित्त हे जलतत्वाचं आहे आणि ते द्रवीभूत झालं, की ते भगवंताकडे धावतं. ज्याचा तो अनुभव त्याने घ्यावा म्हणजे त्याच्या आकाराचंच ते होऊन राहतं. म्हणून बघा खूप आपल्या इथे व्यवहारामध्ये आपल्याला नेहमी सांगितलं जातं, की मोठे सांगतात नेहमी, की वाईट विचार करू नका, निंदा, द्वेष करू नका. कारण ते चित्ताचा गुणच आहे, की ते पकडून ठेवणं. मग त्याच्याऐवजी अखंड जर भगवंताचं चिंतन आपण करत राहिलो, म्हणजे हे जर प्रेम चित्ताला टिकवायचं असेल, तर सतत त्याचं अनुसंधान म्हणजे त्या प्रेमाचा प्रवाह जो आहे तो सुरू राहायचा असेल, तर अखंड श्रीहरीचं चिंतन बघा प्रपंच करायचाच आहे. पण अखंड त्या उपासकांनी त्या अंतःकरणाला त्या श्रीहरीच्या चिंतनाची सवय लावून घेतली पाहिजे. अशी एक वेळ आली पाहिजे, जेव्हा श्रीहरीचं मला विस्मरण होईल, तेव्हा मला खूप तळमळ लागली पाहिजे, की असं कसं माझं चित्त श्रीहरीचं स्मरण विसरलं आणि असं जेव्हा होईल ना, तेव्हा मग आपल्याकडून जेव्हा असं होईल, म्हणजे उपासकाकडून जेव्हा असं होईल, तेव्हा भगवंताला मग काळजी लागेल. कबीर महाराज काय म्हणतात, "राम हमारा जप करे, हम बैठे आराम." आता रामच आमचा जप करतोय. अशी जेव्हा स्थिती होऊन जाते ना, तेव्हा मग ते अखंड चिंतन त्या चित्तामध्ये, त्या अंतःकरणामध्ये सुरू होऊन जातं. म्हणून जीवाला शाश्वत सुख प्राप्त होण्यासाठी शास्त्रशुद्ध भक्ती कशी करावी, ते समजून-उमजून कशी करावी, त्यासाठी प्रयत्न आहेत खूप जे आहे. भक्ताला सुद्धा प्रयत्न करावे लागतात. आणि त्या भक्तीप्रमाणे तसं होतंय की नाही, मी जी भक्ती करतेय त्याप्रमाणे तसं माझं अंतःकरण घडतंय की नाही, हे सातत्याने बघत राहणं हे कोणाचं काम आहे, तर हे त्या उपासकाचं जे आहे ते उपासकाचं काम आहे. बघा आता इथे आपल्या समोर जी आहे की भगवंताची भक्ती जी आहे ती 9 वेगवेगळ्या प्रकारांनी करता येते. आता हिला नवविधा भक्ती असं म्हणतात. आता ह्या 9 भक्ती म्हटलं तर क्रमविकास आहे. पण दुसरा विचार केला तर प्रत्येक भक्ती जी आहे ती परिपूर्ण भक्ती आहे. जे नामस्मरण, नंतर कीर्तन भक्ती असेल,
श्रवण भक्ती असेल, ही प्रत्येक भक्ती परिपूर्ण आहे. तिचा विचार आपण पुढच्या सत्रापासून करणार आहोत. पण आता थोडी तिचा परिचय म्हणजे ओळख किंवा इंट्रोडक्शन ज्याला म्हणतो, ती थोडी आपण इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. तर ते नवविधा भक्ती जी आहे ती सत्ययुगात आणि त्रेतायुगामध्ये सांगितली गेली. सत्ययुगात भक्त प्रल्हादानी आपला पिता जो हिरण्यकश्यपू आहे, याला नवविधा भक्तीचा उपदेश केला आणि त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामांनी शबरीला नवविधा भक्तीचं तत्वज्ञान सांगितलंय. आता हे दोन्ही भक्ती ज्या सांगितल्या त्यांच्या उपदेशामध्ये थोडा फरक आहे. पण एक मात्र नक्की, या दोन्ही भक्ती साधकाला भगवंताच्या चरणी दृढ करतात. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या संतांनी नवविधा भक्ती सांगितलेली आहे. आता श्री समर्थांनी या 4थ्या दशकामध्ये भागवत ग्रंथातला श्लोक जो आहे, तो आपल्या समोर ठेवला आहे आणि 9 भक्ती सांगितल्या. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. अशा 9 भक्ती ज्या आहेत, त्या 9 भक्ती आपल्या समोर सांगितल्या. आता या 9 भक्तीमध्ये सुद्धा अंतःकरणाचं जे खूप आहे ते खूप महत्व आहे आणि अंतःकरण प्रेमयुक्त अंतःकरण, भक्तियुक्त अंतःकरण हे घडवायचं आहे. असं जेव्हा अंतःकरण आपण घडवतो श्रवणाने, कीर्तनाने, नामस्मरणाने, तेव्हा त्या अंतःकरणातून भक्तिरस पाझरतो. त्याला भक्तिरस असं म्हटलेलं आहे. आता बघा उपनिषद म्हणतं रसो वैसहा, हा जो ब्रह्मरस आहे त्याला ब्रह्मरस म्हटलंय आणि भक्तीमध्ये भक्तिरस म्हटलंय. फरक काहीच नाही आहे. आणि तो कसा आहे तर आनंद रूप आहे. भक्तिरस म्हटलं तरी भक्तीमध्ये आनंद आहे. रस वैसा ब्रह्मरस म्हटलं तरी ब्रह्मरसामध्ये सुद्धा काय आहे तर आनंद आहे. आणि या रसामध्ये अखंड जे डुंबून असतात, डुंबत असतात ते सद्गुरू आहेत, ते संत आहेत. त्या रसाची गोडी थोडी का होईना जर आपल्याला चाखायला मिळाली, ती चाखायला मिळाली म्हणजे कधी मिळेल चाखायला? जर अखंड आपण त्या भगवंताशी चित्त जोडून ठेवलं तर एक वेळ कुठेतरी एक क्षण असा येऊन जातो, की चित्ताला काही कारणाशिवाय आनंदची एक अनुभूती येते. आणि त्या रसाची गोडी चाखली, की मग त्या भगवंताकडची जी ओढ आहे, ती कशी होते तर ती वाढती राहते. असं वाटतं तर भगवंताला सोडूच नाहीये. आणि ह्या नऊ भक्तीमधनं अशीच अंतःकरण घडवण्याच्या प्रक्रिया, ही जी क्रिया आहे, ती समर्थ आपल्याला सांगतात. आता श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन या 6 प्रकारच्या उपासना अत्यंत प्रेमाने केल्या असतील, तर दास्य भक्ती त्याच्यातून निर्माण होते. दास्यातून सख्य आणि सख्य भक्तीतून आत्मनिवेदन. अगदी थोडक्यात आपण आता बघणार आहोत आहे त्या वेळामध्ये. आणि प्रत्येक भक्ती आपण वेगवेगळी असं चिंतन आपण करणार आहोत. आता दास्य भक्तीमध्ये अहंकार पूर्णपणे लयाला जावा लागतो आणि हनुमंताची दास्य भक्ती आपल्या सगळ्यांना परिचयाची आहे. आणि सख्य भक्ती दास्य भक्तीतूनच काय होते तर विकसित होते. आणि मग समर्थ आपल्याशी बोलतात, देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगांस पडाव्या तुटी, सर्वही अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. मीरेची सख्य भक्ती आहे, गोपिकांची सख्य भक्ती आहे, अर्जुनाची सख्य भक्ती आहे. बघा परत भक्तीचा विषय आला की सख्य भक्तीमध्ये चित्त जे आहे ते भक्तीने भरून जातं. त्या चित्तामध्ये प्रेम मावतच नाही. अंतःकरण उचंबळून येतं, डोळ्यातून प्रेम वाहतं, मुखावाटे ते प्रेम बाहेर पडतं. आणि असं जेव्हा मुखावाटे प्रेम बाहेर पडतं तेव्हा त्याचं गायन होतं. आता मीराबाई कुठल्या गाण्याच्या क्लासला जात होत्या, कुठे नृत्य शिकल्या होत्या. तिने एका कृष्णाला फक्त आपलासा करून घेतला होता. उत्तम गातायत मीराबाई, उत्तम नृत्य करतायत. छान प्रसंग आहे. तानसेन मोठे गायक होते आपल्याला माहितीये. त्यांच्यापर्यंत मीराबाईंची कीर्ती गेली. आता तानसेन जे होते त्यांचा अहंकार त्यांना सुचू देईना. त्यांना असं वाटलं की माझ्यापेक्षा कोण अशी गाणारी आहे, म्हणून तिला पाहण्याकरता ते मंदिरात आले. आणि मीराबाई भान विसरून नाचतायत, गातायत. तिचं अजिबात मीराबाईंचं लक्ष नव्हतं. तानसेनांनी 3दा आतमध्ये बघितलं, पण त्यांचं लक्ष नव्हतं. तानसेनांनी एक खडू आपल्या बरोबर आणला होता. त्यांनी भिंतीवर लिहिलं, तानसेन की तान पे, हर तान गलतान है. आणि असं जरासं तिच्याकडे हूं करून असं निघून गेले, की ही काय माझ्या कोण लागून गेली असं म्हणून. आता मीराबाईंचं नृत्य संपलं, गायन संपलं आणि लोकांनी सांगितलं, की असे-असे तानसेन आले होते. त्यांनी भिंतीवर काहीतरी लिहिलेलं आहे. मीराबाईंनी ते वाचलं. त्यांनी पण एक खडू आणला आणि मीराबाई लिहितायत, अपनी अपनी तान पे हर चिडिया मस्तान है. तानसेनांना वाटलं, की हे सगळं ही विसरून जाईल. म्हणून ते परत बघायला आले. पण परत तिचं नृत्य गायन सुरूच.
त्यांनी त्यांच्या ओळीच्या खाली जी मीराबाईंनी ओळ लिहिली होती ती वाचली आणि मीराबाईंचे पाय धरले. अरे तुम्ही कोण आम्हाला सांगणारे? आम्ही आम्ही आमचा कृष्ण, आम्ही भक्तीमध्ये रममाण आहोत. त्या भक्तिप्रेमाचा परिणाम म्हणून नृत्य आहे, गायन आहे. मेरे तो गिरीधर गोपाल दुजा ना कोई. गोपिका भक्तीच्या आचार्य आहेत. जनाबाई म्हणते दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. अनन्य शरणागती आहे त्या भक्तांची त्या भगवंताप्रती. त्या शाश्वत परमात्म्यावरती अंतःकरणात ओतप्रोत भरलेलं प्रेम आहे आणि सगळ्या रचना ज्या आहेत त्या ओतप्रोत चिंब भिजलेल्या अंतःकरणातून काय आहेत तर त्या मुखातून त्या ब्रह्मरसातून पाझरलेल्या आहेत आणि त्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. आणि म्हणून त्या अभंगांमध्ये त्या रचनांमध्ये आपल्याला सुद्धा अनुभूती देण्याची काय तर त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. हे कधी लक्षात येईल? त्या पद्धतीने आपण जेव्हा त्या अभंगांचा अभ्यास करू, आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण, तर भक्ती सुद्धा कशी आहे तर भगवंताच्या सानिध्यामध्ये राहून भगवंताचं स्तोत्र गायन आहे, त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. याने अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे ते वाढतं ठेवावं लागतं आणि तोच एक शाश्वत आहे. बाकी प्रपंच जो आहे तो अशाश्वत आहे, असा सातत्याने बुद्धीचा निश्चय करत राहावं लागतं. कारण प्रपंच हा अशाश्वत आहे, तो कितीही नेटाने केला तरी तो नाशिवंतच आहे. बघा, यात्रेमध्ये ते गॅसचे फुगे असतात आणि मुलं खूप हट्ट करतात. "क्या यार तो फुगा घेऊ नका ना." रंगीबेरंगी फुगे असतात, लाल, हिरवे, पिवळे, निळे. आता मुलं खूप हट्ट करतात म्हणून आई-बाबा ते फुगे घेतात. आता 5-6 फुगे ते घेऊन दिलेले त्या मुलाला. आता तो छान ते फुगे बघत, बघत, बघत काय आहे तर तो झोपला. त्याची झोप कधी लागली हे सुद्धा कळलेलं नाहीये. आणि सकाळी उठून बघतो तर त्या फुग्यांमधला गॅस काय झाला तर तो गॅस निघून गेला आणि ते फुगे एवढेसे झाले. आता तो मुलगा उठल्या-उठल्या रडतोय हात-पाय आपटून, की माझे फुगे काय झाले तर फुटले, फुटले किंवा त्याच्यातली हवा गेली जे काय असेल. आता ते बघून आई-वडील काय आहेत तर ते हसतायत. आता मुलांच्या मनाला शिकवलेलं नाही की ते गॅसचे फुगे आहेत, ते संपतील. म्हणून मुलं रडतायत हो. पण आई-वडिलांना माहितीये की नाही हे गॅसचे फुगे आहेत, त्याच्यातला गॅस कधी ना कधीतरी जाणार आहे. अगदी त्याचप्रमाणे संतांना हे पक्कं माहिती आहे, की भगवंत एक शाश्वत आहे. त्याच्यावर जर प्रेम केलं, तरच ह्या जीवनाचं सार्थक आहे आणि या प्रपंचावरती प्रेम केलं, तर दुःखाशिवाय पदरात काहीही पडणार नाही. म्हणून जो भगवंत आहे, त्या भगवंतावरती प्रेम करायला आपल्याला काय आहे तर आपल्याला संत जे आहेत ते संत शिकवतायत, संत सांगतायत आणि म्हणून त्या भगवंतावरतीच काय करावं तर एक प्रेम करावं. जो अशाश्वत प्रपंच आहे, त्याच्याविषयी काय करावं तर त्याच्याविषयी कर्तव्याचा जो भाग आहे, तो कर्तव्याचा भाग सातत्याने करत राहावं. बघा तलावातलं पाणी जर उपयुक्त व्हायचं असेल, तर कालवे काढले जातात आणि ते पाणी शेतापर्यंत, घरापर्यंत आपल्याला नेता येतं. आता तलावातलं पाणी स्थिर आहे आणि कालव्यातलं पाणी काय आहे तर वाहतं आहे. आता परमात्मा हा तलावातल्या पाण्यासारखा स्थिर आहे आणि तो कसा आहे? तो वाहतो. तो कसा वाहतो? तो संतांच्या मुखातून वाहतो. आनंदरूप होऊन वाहतो. मग गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, सुंदर ते ध्यान, ह्या ज्या रचना आहेत ना, ह्या सगळ्या आपल्यापर्यंत येतात. आणि आपल्या अंतःकरणाला सुद्धा तेवढाच त्या रचना काय करतात तर त्या आनंद देतात. आणि म्हणून संतांवर पुरेपूर श्रद्धा ठेवावी. संतांनी सांगितल्याप्रमाणे भक्ती जी आहे, ती भक्ती करावी. भक्तीने आपलं अंतःकरण घडवावं, घडवण्याचा प्रयत्न करावा. प्रेम वाढतं ठेवावं भगवंताबद्दलचं आणि नवविधा भक्ती जी आहे, ती नवविधा भक्तीमध्ये अतिशय सुरेख नवविधा भक्ती आपल्यासमोर समर्थांनी सांगितलेली आहे. त्या नवविधा भक्तीचा विचार जो आहे, तो आपण पुढच्या सत्रापासून करणार आहोत. आज मी इथेच थांबते. जय जय रघुवीर.